नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण आपल्याच घरात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन झालेलो आहोत. आता घरातच असल्यामुळे आपल्या आहारावर आणि शारीरिक हालचालींवर अनेक मर्यादा आलेल्या आहेत. सुरुवातीला जरी आपल्याला ही गोष्ट खूप छान वाटत असेल तरी कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो आणि यामुळे पुढे भविष्यात अनेक विकारांचा आपल्याला सामना करावा लागतो. पण आजपासून किंबहुना आत्तापासूनच जर आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं तर भविष्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सक्षम असू शकतो. आणि म्हणूनच आज आपण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य. व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तीला आपल्या इथे आमंत्रित केलेले आहे. आज आपल्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये आहेत फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रितेश गायगोले. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर रितेश गायगोले हे सायन हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल येथे सिनियर फिजिओथेरपिस्ट म्हणून यांनी काम केलेलं आहे. 10 वर्षांहूनही अधिक त्यांचा या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. तसेच बॅक पेन आणि नेक पेन याच्यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. आज आपण त्यांच्याकडून या कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे, कशा पद्धतीने सकारात्मक विचार केला पाहिजे आणि ह्या विकारांना कसं दूर ठेवलं पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहे. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24900232. पुन्हा एकदा सांगते 24900232. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा आणि प्रश्न आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत येतील आणि तज्ज्ञांकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेऊ शकतो. चला तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रितेश गायगोले. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा विषय खरंच खूप छान आहे, कारण आजपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. गेले कित्येक दिवस, रादर महिन्याच्या वरती, आज आपण सगळे एक सक्तीची विश्रांती जी आपल्या चांगल्यासाठी आहे म्हणूनच सरकारी नियमांचं, सुरक्षा यंत्रणांचं पालन करून आपल्या घरात आहोत आपण. पण काय झालंय की ह्याच्यामुळे जे घड्याळाच्या काट्यावर आम्ही 24 तास फिरत होतो आपण, एक मनुष्य अचानक त्याला कुठेतरी थांबा बसलं, ब्रेक झालेला आहे. आहार, अनेक गोष्टींवर निर्बंध आलेले आहेत. तर आज आपण सगळ्यांविषयी चर्चा करणारच आहोत. पण मुळात व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर आजचा जसा आपला विषय आहे शारीरिक आणि व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि व्यायाम. तर सर्वात पहिले आपण बघूया स्वास्थ्य म्हणजे काय. बरोबर. स्वास्थ्य, जसं जागतिक आरोग्य संघटनेने स्वास्थ्य याची आपल्याला एक व्याख्या दिली आहे. तर त्यांनी असं म्हटलंय, स्वास्थ्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि एक सामाजिक स्वास्थ्य. या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. यामध्ये जर एका वर खाली झालं की मग आपल्या स्वास्थ्यावर त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात. तर या मेन थिंग काय आहे की या तिघांचं आपल्याला बॅलन्स ठेवता आलं पाहिजे, तरच आपल्याला एक चांगलं स्वास्थ्य ठेवता येईल. अगदी खरं आहे. आपल्याकडे काही स्लाइडही आहेत. खरंच डेफिनेटली. तर बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं आहे. बॅलन्स सांभाळणं गरजेचं. जसं तुम्ही आता म्हटलं की आता लॉकडाऊन आपला 17 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर पुष्कळशी मंडळी घरी असतात, ते बसून असतात, त्यांना इकडे तिकडे हालचाल करायला जास्त आवडत नाही आणि लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल यामध्ये सर्व गुंतलेले असतात. खरंय. जर आपण एक ॲव्हरेज टाइम काढला तर जवळपास 8 ते 10 तास आपण लॅपटॉप आणि मोबाईलवरच असतो. तर यामुळे काय होतं की पुष्कळ मंडळींना मानेचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो, सोबत स्थूलपणा वाढायला लागतो, कारण की काही हालचालच नसते. लॉकडाऊनच्या पहिलं असं होतं, ऍटलिस्ट आपण थोडं बाहेर जायचो, फिरायचो, तर ऍटलिस्ट काहीतरी हालचाल व्हायची. पण आता मे बी मागच्या 3-4 आठवड्यापासून आपण घरीच आहोत. खरंच आहे. तर आज आपण हे शिकणार आहोत की घरी राहून आपण या गोष्टी कसं अवॉइड करू शकतो, कसं टाळू शकतो.
ते खरंच आहे, पण मला एक विचारायचं की व्यायाम, जसं आपण आता म्हणतो की व्यायाम, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण सगळे जागरूकही झालेलो आहोत, तरीही व्यायाम आपल्या शरीराला किती महत्वाचा आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यायाम म्हणजे काय, हालचाल असणे शरीराची. व्यायाम जर केला नाही तर आपण ज्याला म्हणतो डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्या शरीरामध्ये सुरू व्हायला लागतात. आता डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे काय, मणक्यांची झीज होणे, कॅल्शियम लॉस होणे, हाड ठिसूळ होणे. तर म्हणून व्यायामाचं एवढं महत्व आहे. पण आजच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण काय करतोय की व्यायाम कमी आणि गोळ्या जास्त खायला लागलोय. पेन किलर खातोय आपण, कॅल्शियमची गोळी खा, व्हिटॅमिन डी ची गोळी खा, पण या गोष्टी तुमची हालचाल नाही करत शरीराची. तर शरीराची हालचाल कशी होईल त्यासाठी आपल्याला व्यायाम करावे लागतील. जसं मी तुम्हाला आता दाखवलंय की बॅक पेन आणि नेक पेन आणि स्थूलपणा या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत या लॉकडाऊनच्या काळामध्ये. खरं, आणि घरी असल्यामुळे मला असं वाटतं ह्या 3 गोष्टींचा जास्त प्रभाव आपल्या शरीरावर पडू शकतो. नक्कीच. आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं की बॅक पेन आणि नेक पेन यामध्ये तुमचा विशेष अभ्यास आहे, तर आता बॅक पेन आणि नेक पेन हे जवळजवळ सर्रास सगळ्यांना होत असतं. बरोबर. तर त्याच्यासाठी कोणते व्यायाम प्रकार आहेत किंवा काय करू शकतो आपण ते व्यायाम प्रकार बघणारच आहोत, पण त्याच्या पहिले आपण थोडं बघणार हे होतं कशामुळे एक्झॅक्टली. तर जसं मी सांगितलं की बॅक पेन आहे हा एक ग्लोबल डिसॅबिलिटी झाला आहे आपल्याकडे. जर तुम्ही बघाल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, IT कंपन्या झाल्या, कारखाने झाले, या सर्वांमध्ये जर कॉमन मोड ऑफ ॲब्सेंटिझम असेल, वर्कर गैरहजर होत असतील, तर मुख्यतः कमरेचे दुखणं आणि मानेचे दुखणं. कारण की पर्टिक्युलर रुग्णाला बसता येत नाही, 5 मिनिटं उभं राहता येत नाही, चालता येत नाही, थोडंसं काही ऍक्टिव्हिटी झाली की त्यांना दुखायला लागतं. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्याला काळजी घेताच आली पाहिजे या दोन्ही गोष्टींची. खरं तर काय त्याच्यासाठी काळजी घेऊ शकतो? आता बघा, मी एक इथे एक्सरे दाखवलेला आहे. हा एक्सरे मानेचा एक्सरे आहे तुमच्या पुढे. जर तुम्ही बघाल, हा मानेच्या एक्सरे मध्ये हे आपले मणके आहेत. या मणक्यांमध्ये तुम्ही बघत असाल पांढरं पांढरं जे दिसतंय आपल्याला बोन मध्ये, हे आपलं कॅल्शियम लॉस आहे आणि डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले आहेत. ओके. तर यामुळे काय होतं की हळूहळू हे दुखणं आपल्या मानेपर्यंत जातं आणि मानेतून हे दुखणं चकतीवर जातं, ज्याला आपण गादी म्हणतो, ज्याला डिस्क म्हणतात इंग्लिशमध्ये. नंतर हेच दुखणं आपल्या नसेवर जातं. मग आपल्याला सिम्पटम काय दिसतात? सर्वात प्रथम मानेला दुखतं, काही दिवसांनी हे दुखणं आपल्या हातापर्यंत जातं. पुष्कळचे पेशंट म्हणतात की मला मुंग्या येतात हाताला, मला बधीरपणा वाटतो. तर या गोष्टी सुरू होतात. पण याचं मूळ कारण काय असेल ते आपण फक्त बसून आहोत घरी. तर हे नाही व्हायला पाहिजे. काही ना काही मानेची हालचाल झाली पाहिजे. दुसरा बघा, आता मी हा एक MRI दाखवला आहे, लंबर स्पाइन, ज्याला आपण पाठीचा मणका आपण म्हणतो. आता आपण इथे बसलो आहोत. आपण इथे बसलो असताना सर्वात जास्त प्रेशर कुठे येत असेल तर आपला मणका, चौथा आणि 5वा मणका, L4 आणि L5 आणि L5 आणि S1 या 2 गोष्टी. तर आपण जेवढं जास्त बसणार तेवढं गादीवर प्रेशर येतच राहील. तर आपल्याला काय करायचंय, जेवढं गादीवर प्रेशर डेव्हलप झालंय त्याला आपल्याला कमी करायचंय. तर मग आपण कमी कसं करणार? आपल्याला एक सवय असली पाहिजे, दर 30-40 मिनिटं झाले की आपल्याला उठायचं आहे, थोडं एक घरच्या घरी वॉक करून यायचं आणि पुन्हा बसायचं. म्हणजे आपण काय करतो आहे, ज्या गादीवर जे प्रेशर डेव्हलप होतं आहे ते आपण कमी करणार. गादीवर प्रेशर कमी झालं की ऑटोमॅटिकली आपलं दुखणं कमी होणार. तर रूल नंबर 1 काय आहे, आपल्याला जास्तीत जास्त 30 ते 40 मिनिटं बसायचं आहे. ते झालं की आपल्याला उठायचं आहे आणि एक चक्कर मारून घरातल्या घरात येऊन बसायचं. अगदी खरं. म्हणजे तुम्ही जो रूल नंबर 1 सांगितला तो तर लक्षात ठेवायचा. आणि पुढच्या रूलकडे किंवा पुढच्या नियमाकडे वळण्याआधी आपण एक फोन घेऊया. राजेंद्र मुलखेडे आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला राजेंद्रजी. हा, माझं वय वर्ष 52 आहे. मी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषदचे कागार सेवेत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्त आराम झाल्यामुळं मला बोला, प्रश्न विचारा सलग तुमचा. लॉकडाऊनच्या काळात जास्त झोपणं झाल्यामुळं माझ्या मांडीतून अशा मुंग्या, हात असा बधीर होतो, मुंग्या येतात आणि चालायला सुद्धा बधीर झाल्यासारखं होतं, एक पाय उजवा पाय. बरं, काय नेमकं म्हणजे? नक्की राजेंद्रजी, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू. धन्यवाद. तर रितेशजी, त्यांचं वय आहे 52 वर्ष आणि त्यांना असं वाटतं की त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनाच काय म्हणजे बऱ्याच जणांचं आपलं असं असतं की भरपूर वेळ मिळतो आणि थोडी झोप जास्त घेतली जाते. त्यांचं वय 52 वर्ष आहे. तर काय सांगाल त्यांना
की मुंग्या येणं आणि मान दुखणं हे जे जसं मी प्रकार सांगत होतो तुम्हाला, हं. मुंग्या येणं किंवा मान दुखणं याला मुख्य कारण असतं आपलं पोश्चर. हं, आपण पोश्चर बरोबर मेंटेन ठेवत नाही, ज्याला आपण शारीरिक बांधा म्हणतो. हं, जसं बघा या स्लाइडमध्ये मी दाखवलेलं आहे. हं. आपण मोबाईल यूज करताना मोबाईल असं खाली ठेवून बघतो, ओके. त्याच्यामुळे मानेला जास्त प्रेशर येतं. प्रेशर येतं. पुष्कळशा लोकांना सवय असते मोबाईल असं करून बोलतात, नेहमी नेहमी बोलत असतात. हं, तर त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त प्रेशर मानेवर येतं आणि मग ते प्रेशर गादीवर जातं. हं, तर आपल्याला एक मुख्य गोष्ट असं असते की समजा आपल्याला मानेमध्ये दुखणं असेल, हं, काही दिवसांनी हे दुखणं खाली हातापर्यंत जायला जातं, हं, मग मुंग्या यायला लागतात. हं, तर आता आपण बसावं कसं हे आपण सर्वात प्रथम शिकूया. हं, तर बघा आता मी एक स्लाइड दाखवली आहे इथे. हं, पुष्कळचे लोक कम्प्युटरचा वापर करत असतात. हं, तर जेव्हा आपण कम्प्युटरचा वापर करतो हं, तर जर आपण पहिलं स्लाइड बघितली, आपण पुढे वाकून काम करतोय हं, आणि बघितलं असेल की तुम्ही मान पुढे चालली आहे, त्यामुळे मानेवर प्रेशर डेव्हलप होते. हं, दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं की आपण पुढे गेलोय, खुब्यातून पुढे गेलोय आणि मान पाठीमागे गेली आहे, हं. हे पण एक चुकीचं आहे. सर्वात महत्वाचं काय आहे, बसताना आपण सरळ रेषेमध्ये बसणे, एल्बो आणि रिस्ट पूर्णपणे सपोर्टेड असणे, हे महत्वाचं हे आहे. महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. सोबत खुबा आणि गुडघ्या याच्यामध्ये 90 डिग्री असणं पाहिजे. हं, या जर साखळीमध्ये कुठे पण ब्रेक झाला की मग आपल्याला मानेचं दुखणं सुरू होतं. हं. जसं राजेंद्रजी म्हटले की फक्त झोपून असतो आपण. हं, पुष्कळच्या लोकांना झोपताना हे होतं की त्रास होतो. हं. आता बघा या स्लाइड मध्ये मी दाखवलंय पुन्हा, हं, जी आपण उशी वापरतो मुख्यतः, त्या उशीमध्ये काय असतं, आपली जी मान असते पुष्कळ वेळा खाली जाते, पुष्कळ वेळा वर जाते. हं. यामुळे पण त्रास उद्भवू शकतो, जसे राजेंद्रजी म्हणत होते. म्हणजे नुसतं झोपून नाही, झोपून तर नाही. कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीमुळे बरोबर. सुद्धा तो त्रास होऊ शकतो. आजकाल बाजारामध्ये एक अर्गोनॉमिक नेक पिलो झालेले आहेत. बरं. तुम्ही बघत असाल, सर्वात खालच्या फिगरमध्ये मी दाखवलंय, याला म्हणतात अर्गोनॉमिक पिलो. या पिलो काय करतात, या उशा काय करतात, आपला जो मानेचा कर्व आहे, जो बाक आहे, तो बरोबर मेंटेन ठेवतात. हं, यामुळे जे मणक्यांवर प्रेशर येतं आणि जे गादीपर्यंत जातं ते कमी व्हायला मदत होतो. ओके. पण हा एक प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे, हं. हा एक पूर्ण उपाय नाही आहे. याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी करू शकतो किंवा कोणत्या नाही करू शकत? कारण की मेजरली जसं तुम्ही मगाशी सांगितलं की बॅक पेन, पाठीचं दुखणं आणि मानेचं दुखणं, तर प्रत्येक घरामध्ये जसं एक बीपी डायबिटिक पेशंट आहे तसं प्रत्येक घरामध्ये सहसा सगळ्यांनाच ही दोन दुखणी होतच असतात. बरोबर बरोबर. आता याला मुख्य कारण असतं की आपला आळशीपणा किंवा हलगर्जीपणा. आपण कधी लक्ष देत नाहीत की आपण बसलो कसे आहात. हं, आपण सोफ्यावर बसतो, हं, आपण तासन तास एका जागी बसतो, हं, नंतर आपण बेडवर पण बसलेच असतो. मुख्यतः आपलं बसणं महत्वाचं असतं, खुर्चीवर बसणे. खुर्चीवर बसलंय की बरोबर आपला कांदा आणि मान एका सरळ रेषेमध्ये असतात. आता खुर्चीवर बसताना जसं मी तुम्हाला सांगितलं, खुबा आणि गुडघा 90 अंशामध्ये असलं पाहिजे, मान बरोबर पाठीमागे असली पाहिजे. जरी आपण ही साखळी मेंटेन ठेवली तर फारच छान. जसं आता या स्लाइडमध्ये आपण बघितलंय, पुष्कळचे जे कम्प्युटर प्रोफेशनल असतात ते नेहमी कम्प्युटरवर काम करत असतात. आम्हाला असं दिसण्यात आलंय की 63% लोकांना जास्तीत जास्त कमरेचा त्रास होतो, 53% लोकांना मानेचा त्रास होतो, 38 आणि 33% लोकांना कांदा आणि रिस्टचा त्रास होतो. ओके. तर हे आपण अवॉइड करू शकतो, हं. पण आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा सिम्पटम येतात तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो. लक्ष मला असं वाटतं की ही लक्षणं आपल्याला होत असतात, पण एक ठराविक वयाच्या नंतर जेव्हा आपल्याला ते जाणवतं बरोबर. तेव्हा आपण ते करतो. आणि ते जर आपण आतापासून सुरुवातीपासूनच जर त्याच्यावर लक्ष दिलं तर नक्कीच ह्या दोन्ही गोष्टींना आपण अवॉइड करू शकतो. पक्का. रितेश, मला विचारायचं आहे की काय करू शकतो? जसं बसण्याचा पोश्चर तुम्ही सांगितलं की त्या पर्टिक्युलर पद्धतीमुळे बॅक पेन आपल्याला होतं, त्याच्यासाठी कुठले ठराविक असे पर्टिक्युलर व्यायाम प्रकार आहेत का की जेणेकरून आपण ते दुखणं कमी करू शकतो? बरोबर बरोबर. तर जसं आता मी तुम्हाला दाखवतोय, ही जी स्लाइड आहे, या स्लाइडमध्ये आपण बघितलं की पोटावर झोपणे आणि सरळ दोन्ही हातांनी वर येणे. बरं, स्लाइडवर आहे. स्लाइडवर आहे, दिसत आहे तुम्हाला. जर हा प्रकार आपण सकाळ आणि संध्याकाळ 10-10 वेळ जरी केला तर जे गादीवर प्रेशर डेव्हलप होतं ते कमी होतं. सोबतच झोपताना आपण, ज्यांना पुष्कळचे रुग्ण असे म्हणतात की मला पोटावर झोप जेव्हा जातो तेव्हाच मला झोप येते,
तर पोटावर जेव्हा आपण झोपतो तर याला एक मुख्य उपाय आपण असा करू शकतो की पोटाखाली एक उशी ठेवायची. जसं आपल्या सेकंड टिक मार्कच्या टिक मार्कला स्लाइड्समध्ये दिसतं आहे. जसं बघा चुकीचं काय आणि बरोबर. बरोबर काय, तर हे आपल्याला बरोबर करता येईल. याच्याने पण पुष्कळ दुखणं कमी होतात. हम्म. तिसरी गोष्ट जसं मी अजून स्लाइड दाखवली आहे, जसं तुम्ही म्हटलं व्यायाम काय काय करता येईल आपल्याला. तर व्यायाम करताना सर्वात पहिला व्यायाम पोटावर झोपून सरळ दोन्ही हातातून वर येणे 10 वेळा करणे. तसेच सरळ उभे राहून पाठीमागे घेणे. हम्म. तर तुम्ही बघत असाल आपण दिवसभरात 90% गोष्टी फक्त पुढे वाकूनच करतोय आणि हे जे व्यायाम आहेत हे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. हम्म. तर हे जे तुम्ही जर व्यायाम कराल तर तुमच्या मानेवरचं काय, कमरेवरचं आणि स्नायूंवरचं प्रेशर पण कमी होतं. तर मला अशी अपेक्षा आहे जे पण प्रेक्षक बघत असतील प्रोग्राम त्यांनी हा व्यायाम जरूर करावा. याच गोष्टी तुमच्या पेनकिलर आहेत प्रेक्षक. नक्की खरं आहे. म्हणजे अगदी छोटीशी स्टेप तुम्ही जी सांगितली की सतत आपण पुढे वाकून काम करत असतो, तर हे जे 2 व्यायाम प्रकार सांगितले त्याने आपल्या बॅकला जो आराम मिळतो आणि बॅक पेन, नेक पेन याच्यामध्ये थोडा बरोबर उपयोग होऊ शकतो. आणि प्रेक्षक लक्षात ठेवा हे आपल्या पेनकिलर एक्सरसाइजेस आहेत. पेन किलर म्हणजे गोळ्या नाही म्हणत आहे मी. पेन किलर म्हणजे हे आपले व्यायाम आहेत जे तुम्हाला रोज मदत करतील. आणि जोपर्यंत आपण घरात आहोत सिंपल एक्सरसाइज आहे आपण करत गेला तर सर्वात प्रथम आपल्या बॉडीची हालचाल होईल, मणक्यांची हालचाल होईल आणि सर्वात महत्त्वाचं आपण दुखण्यांपासून दूर राहू. म्हणजे त्याच्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधं घेण्याची गरज नाही. म्हणजे सर्रास आता असं होतं की त्याच्यासाठी ही गोळी घ्या, त्याच्यात गोळ्यांचे आपल्या शरीरावर दुष्परिणामच होत असतात. छोटे छोटे व्यायाम प्रकार केलेत आणि आम्हाला अजून तुमच्याकडून बरेच व्यायाम प्रकार जाणून घ्यायचे आहेत. पण त्याचबरोबरीने आपल्याकडे सिनियर सिटीजन्स असतात, ज्येष्ठ नागरिक, ज्यांना आता बऱ्याचदा मॉर्निंग वॉकसाठी खाली उतरतात पण बाहेर जाऊ नये हे जे आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांनी घरातल्या घरात आपली काळजी कशी घेतली पाहिजे? आता सध्या कोरोना क्रायसिस सुरू आहे, तर शासनाने आपल्याला काही रूल्स रेग्युलेशन दिलेत की आपल्याला घराच्या बाहेर निघायचं नाहीये, आपल्याला बाहेर फिरायचं नाहीये. तर मग आपल्याला ज्येष्ठ नागरिक जर असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या वरांड्यामध्ये असो किंवा घरच्या घरी आपण थोडे चक्कर मारू शकतो. 5 ते 10 चक्कर घरच्या घरी करू शकतात. म्हणजे काय, बॉडीची हालचाल होत राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी तर ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी जास्त वेळ बसू नये. बरं. तुम्ही जेवढं जास्त वेळ बसाल एका ठिकाणी तेवढं ते प्रेशर वाढायला सुरुवात होतं. दर 30-40 मिनिटं झाले आपण उठायचं, थोडी चक्कर मारायची घरच्याकडे आणि येऊन बसायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मानेचे काही सिंपल व्यायाम आहेत, जसं मान पुढे घेणे, मान पाठीमागे घेणे, मान राईटला लेफ्टला घेणे, हे थोडं व्यायाम करणे, शोल्डरचे मुवमेंट करणे, जेणेकरून आपल्या सांध्यामध्ये हालचाल होईल. जसं तुम्हाला माहित आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वात महत्त्वाचा त्रास आहे तो म्हणजे संधिवाताचा. आणि संधिवात का होतो, हालचाल नसणे. आणि सध्या आपल्या असा टाइम सुरू आहे की आपल्याला घर बाहेर जाता येणार नाहीये, अगदी घरातच आपल्याला कंपल्सरी बसावं लागतं. पण घरात बसून आपण कशा पद्धतीने आपल्या स्वतःला फिट ठेवू शकतो हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. एक फोन घेऊया आधी. दादा वाघमोडे आपल्याशी बोलतात सोलापूरवरून. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी करा आणि तुमचा सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, हॅलो मॅडम, बोला. मी दादा वाघमोडे सोलापूरवरून बोलतोय. दादा तुमचा सलग प्रश्न विचारा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत असा आहे की आज सर्वजण घरी आहेत. दादा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचा सलग प्रश्न आम्हाला विचारा. आज सर्वसामान्यांना घरगुती व्यायाम करण्यासाठी आपण कोणते सल्ले द्याल? नक्कीच, धन्यवाद. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे तो आपण पुढे घेणारच आहोत, कारण की या सगळ्या वयोगटातील जसं आपण आता ज्येष्ठांबद्दल बोललो तर सगळ्यांनी कोणते सोपे व्यायाम प्रकार करायचे ते तर आपण सरांकडून ऐकणारच आहोत. जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिकांबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे बीपी आणि डायबिटिक हे सुद्धा खूप महत्त्वाचे घटक आहेत जे नागरिक आपल्या घरात असतात. बरोबर. त्यांच्यासाठी काय सजेस्ट करू शकतो? डेफिनेटली. तर ज्येष्ठ नागरिकांनी स्पेशली ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर या लोकांमध्ये नेहमी असं दिसतंय की यांना इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त होतात, कारण की त्यांची इम्युनिटी कमी असतं. आता जसं आत्ताच मार्च 2020 मध्ये एक ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये त्यांनी एक पेपर प्रेझेंट केला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे
की जे ज्येष्ठ नागरिक रोज व्यायाम करतील त्यांची इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढत जातं. जशी रोगप्रतिकार शक्ती वाढेल तसं त्यांच्या इन्फेक्शनशी मुकाबला करायची शक्ती वाढत जाते. तर त्यामुळे व्यायामाची फार गरज असते. म्हणजे छोटे छोटे जे व्यायाम प्रकार तुम्ही सांगितले ते डायबिटिक पेशंटही करू शकतात. बरोबर, डायबेटिक पेशंट पण करू शकतात. डायबेटिक पेशंटला तर फार गरजेचं असतं मुवमेंट करणं, कारण की ज्या गोळ्या सुरू असतात त्यांना लाईफ लॉंग घ्याव्या लागतात. नुसतं गोळ्यांनी चालून जाणार नाहीत. गोळ्यांसोबत आपल्याला प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट या तिन्ही गोष्टी असणं महत्वाचे आहे. तरच आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट दिसतो आणि आपल्याला फायदा पण होतो त्या गोष्टीचा. अगदी खरं. आता सध्याच्या काळामध्ये लहान मुलांना सुद्धा आपण घराच्या बाहेर पाठवू शकत नाही. बरोबर. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे असे काही सोपे सोपे व्यायाम प्रकार आहेत का, किंवा त्याचप्रमाणे तरुण वर्गासाठी बरोबर. की जेणेकरून बाहेर न जाता तिथल्या तिथे ते काही व्यायाम प्रकार तर करू जसं मी आता बघा या स्लाइड मध्ये दाखवलंय, या स्लाइड मध्ये बघा एक आपण उभं राहून सरळ पाय सरळ घेणे, आपण ज्याला हॅमस्ट्रिंग स्ट्रेच म्हणतो, हे करणे. दोन्ही हातावर वजन घेणे, ज्याला आपण कॅट कॅमल पोझिशन असं म्हणतो. तिसरं सरळ पोटावर झोपून पाय वर घेणे. आणि चौथं महत्वाची गोष्ट पेल्विक टिल्ट एक्सरसाइजेस, ज्याच्याने पूर्णपणे आपण कमरेचे स्नायू स्ट्रॉंग करू शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या इनिशियल लेवल ऑफ एक्सरसाइजेस आहेत, जे आता आपण लॉकडाऊनच्या काळात घरी आहोत. घरी असल्यामुळे या सिंपल एक्सरसाइजेस आपण सकाळ संध्याकाळ केले की आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला असं वाटतं ज्या दोन स्लाइड्स तुम्ही दाखवल्या, तर आता जसे आपले प्रेक्षक दादा, त्यांचाही जो प्रश्न होता की कोणत्या कोणत्या एक्सरसाइज आपण घरी करू शकतो सगळ्यांसाठीच, तर आता ह्या ज्या दोन स्लाइड आपल्याकडे होत्या तर त्या साध्या साध्या एक्सरसाइज सिंपल एक्सरसाइज आहेत. या एक्सरसाइजेस सर्व वर्गातील लोक करू शकतील. याला काही डूज अँड डोंट्स नाही आहेत. फक्त एकच आहे, ज्यांना जास्त त्रास आहे सध्या कमरेचा किंवा मानेचा, जर या एक्सरसाइजमुळे त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी करू नये. बाकी सर्व लोकांनी एक्सरसाइज करावा ही माझी विनंती आहे सर्वांना. आणि ह्या एक्सरसाइजमुळे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की बॅक पेन, पाठीचं दुखणं आणि मानेचं दुखणं याच्यावरही आराम पक्का होतो. पण आपल्याला हे व्यायाम दररोज करावे लागतील, सातत्याने करावे लागतील. आज केलं उद्या नाही केलं, बघूया सकाळी करूया संध्याकाळी करूया असं हलगर्जीपणा नको. त्याच्याशी कुठली ठराविक वेळ ठरवण्याची असं वेळ नाहीये. शक्यतो आम्ही ऍडवाइस असं करतो की जेवणा अगोदर केलेलं फारच छान, आणि सकाळी केलं तर फारच छान, आणि संध्याकाळी पण जेवणानंतर 3-4 तासांनी केलं तर फारच छान. या सर्व गोष्टी केल्या की तुमचे स्नायू जास्त स्ट्रॉंग होतात. दिवसभरात असा काही कालावधी तुम्ही म्हणजे बाबा की एक 20 मिनिटं, म्हणजे जेवढा चांगलं जास्त करू तेवढं चांगलंच आहे, पण कमीत कमी 20 ते 30 मिनिटं जरी हे व्यायाम झालेत, एक्सरसाइजेस झाले, तर तुम्हाला फार फरक जाणवेल. कारण की आमच्या एक्सपिरियन्सनुसार हे जे व्यायाम आहेत हे ठराविक व्यायाम आहेत, जे पूर्ण कमरे आणि मानेसाठी डिझाईन केलेले आहेत. तर या व्यायामांचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. अगदी खरं आहे. जसं आपण आता सगळ्या वर्गासाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, डायबिटिक पेशंट आहेत, सगळ्यांसाठी एक दोन स्लाइड्समध्ये आपण ते व्यायाम प्रकार बघितले. मला पुढे विचारायचं की आपल्या घराचा जो आधारस्तंभ आहे, आपला महिला वर्ग जो आहे, आताच्या याच्यामध्ये लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहेत, पण महिला वर्गाला मात्र सतत काम आहे. त्यातून असं होतं की महिलांचं आरोग्य आणि व्यायाम यांचा कितपत संबंध आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अरे दिवसभर आमची कामं होतच आहेत, तर मग वेगळा व्यायाम करण्याची काही गरज आहे का? तर मी सांगू इच्छितो की महिलांमध्ये हा थोडा एक चुकीचा संदेश आहे की ते म्हणतात की आम्ही दररोज कामं करतो, हाच एक आमच्यासाठी व्यायाम आहे. असं नसतं. जे तुम्ही काम करतात ते आपल्याला करणं गरजेचं आहे, पण ते काम करताना आपण कोणत्या पोझिशनमध्ये काम करतो. जसं आम्हाला पुष्कळ वेळ महिला सांगतात की मी दररोज मला 1-1.5 तास मला उभं राहावं लागते स्वयंपाक करताना, दररोज मला खाली वाकावं लागते, पुढे झुकावं लागतं. तर या गोष्टी करताना कधी कधी मला दुखणं उद्भवतं, कमरेचं असो किंवा मानेचं दुखणे असो. तर मी गृहिणींना सांगू इच्छितो की जेवढं जास्त होईल आपल्या कामामध्ये ब्रेक आणा. जर समजा तुम्ही 1 तास काम करत असताल सकाळी, तो 1 तास ॲटलिस्ट 15-15 मिनिटांमध्ये डिवाइड करायचं. 15 मिनिटं झाले 5 मिनिटं बसायचं, पुन्हा 15 मिनिटं झाले 5 मिनिटं बसायचं, असं एक सायकल डेव्हलप करायची. म्हणजे काय होईल, आपण त्या साखळीला ब्रेक देऊया. जसं आपण म्हणतो ना कोरोनाच्या साखळीला आपल्याला ब्रेक करायचं आहे, तसंच आपल्याला हे जे दुखणं आहे याला पण आपल्याला ब्रेक करावं लागतं. आणि ब्रेक करायसाठी काय करायचं, आपल्याला
15 मिनिटं काम करायचं, 5 मिनिटं बसायचं, पुन्हा काम करायचं, पुन्हा 5 मिनिटं बसायचं, असं सायकलमध्ये काम करत राहिलो की आपल्याला नक्कीच फायदा होईल या सर्व गोष्टींचा. म्हणजे थोडे मध्ये मध्ये ब्रेक घेणं ही खूप फार महत्वाचं आहे. महत्त्वाचं पण स्त्रियांमध्ये आम्हाला असं जाणवतं की त्या नेहमी म्हणतात की नाही, मला एका वेळेस पूर्ण काम करायचं आहे, आणि याच गोष्टीमुळे पुष्कळशा स्त्रियांना त्रास होतो आणि हा त्रास मग लाईफ लॉंग राहतो. पुष्कळशा स्त्रिया म्हणतात की मला सायटिका झाला आहे, मला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस झाला आहे. तर या सर्व गोष्टींचं कारण काय आहे की आपण एक गोष्ट करतो आणि ती पूर्ण एक लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी करत असतो. सकाळी 1.5 तास कंटिन्युअस, संध्याकाळी 1.5 तास कंटिन्युअस ॲव्हरेजली. जर हेच गोष्टी आपण ब्रेक करत गेलो, दर 15-15 मिनिटांनी आपण बसत गेलो, पुन्हा काम केलं, पुन्हा बसत गेलो, तर नक्की आपल्याला स्टॉप करता येईल. ओके. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरातच आहोत, घरातून बाहेर पडता येत नाही. मग घरातच राहून आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवलं पाहिजे या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आजचा आपला विषय आहे व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य, आणि आपल्याकडे आहेत डॉक्टर रितेश गायकवाड. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी जसं तुम्ही आमच्या सगळ्या महिला वर्गाला सांगितलं आणि खूप छान अशी एक टिप दिली की बऱ्याच असं होतं की उरक असतो कामाकडे, बरोबर. की ही कामं संपली पाहिजेत, ही कामं संपली पाहिजेत. बरोबर. तर तुम्ही एक महत्त्वाची अशी छान टिप आम्हाला दिली की एक 15-15 मिनिटाचा, अर्ध्या तासानंतर किंवा एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणं फार गरजेचं आहे. फार फारच गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा, खरं त्याच्यामुळे जे धोके उद्भवतात त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. बरोबर. आता मला एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्लीज. 4-5 वर्षापूर्वी आमच्याकडे एक महिला आल्या होत्या. जवळपास 40-45 वय असेल त्यांचं. त्यांनी पुष्कळ त्यांना दुखणं मानेमध्ये होतं आणि पूर्ण हातापर्यंत जात होतं. पण कधी कधी काय होतं, ज्याला आम्ही रेफर्ड पेन म्हणतो. रेफर्ड पेन म्हणजे काय की डिसीज जे रूट कॉज असतं ते वेगळं असतं आणि ते सिम्पटम आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिसतात. अच्छा. तर त्या महिलेला पूर्ण हातामध्ये, रिस्टमध्ये त्रास होता आणि त्या महिला फक्त रिस्टच्या ट्रीटमेंट घेत होत्या. ट्रीटमेंट घेता घेता त्यांना कमीत कमी 1.5-2 वर्ष चाललं गेलं. जेव्हा त्या महिला माझ्याकडे आल्या तर मी त्यांना त्यांचं पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन केलं. तर मला असं जाणवलं की ज्यांना जो त्रास त्यांना रिस्टमध्ये होता किंवा मनगटामध्ये होता, हा त्रास मानेमधून येत आहे आणि त्या मनगटाच्या ट्रीटमेंट करतायत. तर आपण काय केलं त्यांना, आपण त्यांचं पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांचं पोश्चर करेक्ट केलं. सोबत आपण त्यांना मानेची करेक्ट पोझिशन काय आहे हे सांगितलं, काही मानेचे व्यायाम सांगितले. या 3 गोष्टी सांगितल्या आणि त्यांचं दुखणं जवळपास 70 to 80% आटोक्यात आलं आहे. तर बघा, आपण एक्सरे काढतो, आपण MRI काढतो, आपल्याला सर्व दिसतं, पण क्लिनिकल एक्झामिनेशन पण फार महत्त्वाचं असतं. जे दुखणं आपल्या मनगटामध्ये सुरू आहे, हे दुखणं फक्त मनगटालाच निगडीत आहे की हे दुखणं आपलं कुठून वरच्या जो सोर्स आहे तिथून येतोय. आणि या गोष्टीमध्ये महत्त्वाचा असतो टाइम फॅक्टर. हा टाइम फॅक्टर फारच महत्त्वाचा असतो, कारण की जेवढं तुम्ही लवकर तज्ज्ञांना भेटाल तेवढं तुमचं रिकव्हरी लवकरात लवकर होईल. ज्याला आपण म्हणतो क्रॉनिक पेन. क्रॉनिक पेन म्हणजे काय, जे दुखणं 3 ते 4 आठवड्यापेक्षा जास्त सुरू असतं त्याला आपण क्रॉनिक पेन म्हणतो. आणि हे क्रॉनिक पेन मग ठीक करायला थोडा वेळ लागतो आपल्याला. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर आपण तज्ज्ञांना भेटलो आणि तिथल्या तिथे जर ते काय दुखणं आहे, नक्की त्याचा उगम कुठे हे बघितलं तर लवकरात लवकर त्यावर आपण उपाय करू शकतो. एक फोन घेऊया आपण आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. राजू शिंदे आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार राजूजी, बोला. मी राजू शिंदे बोलतोय, उमरखेडून, यवतमाळ जिल्हा. मानसिक स्वास्थ्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यायाम किंवा काय कशा प्रकारचे उपाय आम्ही केले पाहिजेत, घरगुती उपाय, याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा मॅडम. नक्कीच. धन्यवाद राजूजी. खरं तर आता तुम्ही जो अनुभव सांगितला, जस्ट आता त्या लेडीजचा शेअर केला, की कधी कधी आपल्याला कळत नाही की आपल्याला नक्की एखादा इथे दुखत असतं पण त्याचा उगम कुठेतरी दुसरीकडे असतो. बरोबर बरोबर. अगदी खरं आहे. आणि त्याचसाठी तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे, कारण की त्यांना माहित असतं हे उगम ऍक्च्युअली कुठून आहे. अगदी खरं. आता जसं आपल्याला राजूजींनी प्रश्न विचारला की मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आणि आत्ताच्या याच्यामध्ये काय करू शकतो आपण, काय सांगा. बरोबर. जसं मी तेव्हा तुम्हाला सांगितलं की स्वास्थ्य म्हणजे काय, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य. जर आपण अनुक्रमानुसार गेलो तर सर्वात पहिलं येतं मानसिक स्वास्थ्य. आता हे मानसिक स्वास्थ्य आपण कंट्रोल कसं करायचं हा सर्वात महत्त्वाचा. जसं आपला 3 प्रकार असतात, मन, बुद्धी आणि संस्कार. मन आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, बुद्धीवर कंट्रोल पाहिजे आणि जे आपल्यावर संस्कार असतात
त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात. आता जसं आपण एक सामाजिक प्राणीच म्हणता येईल आपल्याला. आपण नेहमी विचार करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण स्वतःशी जास्त बोलतो आणि दुसऱ्यांसोबत कमी बोलत असतो. जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर या विचारांवर आपण कसं कंट्रोल करू शकतो? तर या विचारांवर कंट्रोल करायसाठी आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, जो आपल्या भारतामध्ये पुष्कळ वर्षापासून सुरू आहे, तो म्हणजे मेडिटेशन करणे. मेडिटेशन करणे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. परमपिता परमेश्वर याला आपण नेहमी स्मरण करत राहणे. ज्या पण गोष्टी दिल्या आहेत, आजकालच्या काळामध्ये असं झालं आहे की पुष्कळसे लोक संतुष्ट नाही आहेत. मला अजून पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. या गोष्टी विचार करण्याऐवजी जर आपण असा विचार केला की जेवढ्या पण गोष्टी आहे माझ्याकडे, मी संतुष्ट आहे त्या गोष्टीमध्ये, आपण प्रकृतीला धन्यवाद दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण परमेश्वराचं स्मरण करत असलं पाहिजे. परमेश्वराने ज्या पण गोष्टी आपल्याला दिल्या, आपण रोज त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. जर या गोष्टी आपण प्रॅक्टिस करत गेलो रोज रोज, 1 दिवस, 2 दिवस, 15 दिवस, 1 महिना, मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की याच्यामुळे काय होईल, आपली पर्सनॅलिटी सुधारेल. आणि ही पर्सनॅलिटी सुधारेल तर आपला जो ॲप्रोच आहे, आपल्याला जीवन बघण्याचा जो ॲप्रोच आहे, तो नक्की चेंज होईल. आता आपण बघितलं आहे की या काळामध्ये सर्वीकडे निगेटिव्हिटी येऊन जाऊन सर्व लोक कोरोना 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 म्हणतायत. पण आपण किती या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि किती गोष्टी नाही ऐकल्या पाहिजे याचा पण आपला कंट्रोल असला पाहिजे. पुष्कळसे व्यक्ती दिवसभर फक्त कोरोनाच्याच गोष्टी ऐकत राहतात आणि त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी पुन्हा तीच होऊन जाते, अरे इकडे हे झालं, तिकडे ते झालं. तर आजपासून आपण रूल नंबर 2 लक्षात ठेवायचा की मी जास्तीत जास्त 2 तासच अशा गोष्टी बघणार. आपण नेहमी अपडेट असलं पाहिजे, याच्यामध्ये दुसरं दुमत नाही. पण याच गोष्टी जर आपण वारंवार बघत झालं की मग ते आपल्या मनामध्ये मग हळूहळू गिरवायला सुरुवात होतं आणि मग आपण त्याच विचारात राहतो. तर माझं मला एक विनंती आहे की लिमिटेड अमाऊंटमध्ये बघा, अपडेटेड राहा, पण त्याचा अतिरेक होऊ नये. वा, खूप छान सांगितलं तुम्ही. खूप म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला की अपडेटेड राहा. पण जसं राजेशनी प्रश्न विचारला होता की मानसिक स्वास्थ्य हेच आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याचं जर आपण नियमित पालन केलं, म्हणजे आज ऐकलं आणि उद्या सोडून दिलं असं नाहीये, बरोबर ना डॉक्टर? बरोबर. की त्याचं नियमित पालन जर केलं तर त्यातून आपली सकारात्मकता जास्तीत जास्त वाढू शकते. बरोबर. याच बरोबरीने मला विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो. बरं. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, आपण स्लाइड्स बघितल्या की कुठले व्यायाम प्रकार केले पाहिजेत महिलांसाठी, सगळ्यांसाठी. पण असं काही आहे का की व्यायाम करताना ह्या गोष्टी कराव्यात आणि ह्या गोष्टी करू नये, असं काही फरक आहे का? पक्का, त्याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. आता पुष्कळचे पेशंट आमच्याकडे येतात, ते म्हणतात की मी रोज जिममध्ये जातो, मी रोज योगा करतो, तरी पण मला काही ना काही दुखत असतं. तर या लोकांमध्ये प्रॉब्लेम असा असतो की जे ते व्यायाम करत असतात, इनफॅक्ट तेच व्यायाम त्यांचे दुखणं वाढवत असतात. उदाहरणार्थ, मी 5 किलोचं वजन उचललं, मी 5 किलोचं किंवा 10 किलोचं डंबेल्स केलं, तर मे बी त्या इंडिव्हिज्युअल, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्याची गरज नाही आहे, तरी पण तो स्वतःहून फोर्सफुली करून घेतोय. तर ही गोष्ट आपण टाळली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणते व्यायाम करायचे, कोणते व्यायाम करू नये, याला आपल्याला एक सिंपल उदाहरण आहे, आपलं पेन. ज्या व्यायामाने आपलं दुखणं वाढत असेल ते व्यायाम कृपया करू नये. कारण की जर तुम्हाला दुखणं वाढत असेल आणि तुम्ही व्यायाम कराल तर तुम्ही तुमची जी जखम झाली आहे आतमध्ये ती अजून वाढवतायत. कळलं? तर माझी प्रेक्षकांना हीच विनंती आहे, ज्या व्यायामाने तुमचं दुखणं वाढत असेल ते व्यायाम कृपया करू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्पेशली आता महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक प्रकार असतो. ऑस्टिओपोरोसिसमध्ये आपल्याला डिमिनरलायझेशन आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, हाडांचा ठिसूळपणा वाढतो. तर या मी पुष्कळशा महिलांना ऐकतो की मी वजन उचलतोय, मी एवढा वेळ उभं राहते, पण ऑस्टिओपोरोसिसमध्ये वेट बेअरिंग एक्सरसाइजेस जे आपण म्हणतो सध्या तरी आपण करू नये. आपण फ्री एक्सरसाइजेस करावे. आता फ्री एक्सरसाइज म्हणजे काय, घरच्या घरी चालणे, मॉर्निंग वॉक घेणे, सध्या तर आपण करू शकत नाही, पण ते आपण घरच्या घरी करावे. थोडंसं शोल्डरचे व्यायाम करणे, थोडे मनगटाचे व्यायाम करणे, थोडे कमरेचे व्यायाम करणे, जसं मी तुम्हाला दाखवले तेव्हा. तर हे जर आपण व्यायाम करत गेलो तर तुम्हाला नक्की फायदा होईल या सर्व गोष्टींचा. आणि जसं मी तुम्हाला रूल नंबर 1 सांगितलाच आहे की आपल्याला फक्त 30 ते 40 मिनिटं बसायचं आहे, उभं राहायचं आहे, एक चक्कर मारून यायचं आहे, पुन्हा बसायचं आहे.
अगदी छोटे छोटे सोपे आणि सोपे छान छान आहे. उपाय तुम्ही आम्हाला सांगत आहात. आपण ऐकूयास एक फोन घेऊया. नितीन सहारे आपल्याशी बोलतायत अमरावतीवरून. नमस्कार. नमस्कार नितीनजी बोला. हा मॅडम, मला जवळपास 2 आठवडे झाले त्रास होत आहे पाठीमध्ये. सकाळी झोपेतून उठल्यावर जास्त त्रास होतो आणि आता खांद्यापर्यंत सुद्धा एका राईट शोल्डरला खूप वेदना होत आहे. तुमचं वय काय नितीनजी? माझं वय 31 वर्ष आहे मॅडम. बरं. धन्यवाद नितीनजी. मला असं वाटतं त्यांनी सांगितलं की जसं त्यांना तो त्रास होतो त्यांनी सांगितलं आणि वय त्यांचं 31 वर्ष आहेत आणि बऱ्याच आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण घरात आहोत, शारीरिक हालचाली नाही आहेत आणि मग असं कुठेतरी होतं की अरे हे दुखतंय ते दुखतंय आणि मग ती मानसिकताही वाढत जाते. काय सांगाल डॉक्टर? बरोबर. जसं मी तेव्हा तुम्हाला सांगत होतो की मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून आहेत. आता आपण लॉकडाऊनमध्ये आपण घरी आहेत, आपण फक्त बसून आहे, बसल्यामुळे ठिसूळपणा वाढायला लागतो, बसल्यामुळे आपलं पोट बाहेर यायला लागतं. तर मुख्य काय आहे, आपलं मानसिक स्वास्थ्य जेवढं जास्त होईल त्याची क्षमता वाढवणे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मन, बुद्धी आणि संस्कार या 3 गोष्टींवर जास्तीत जास्त आपलं नियंत्रण आणणे, आपल्या विचारांवर नियंत्रण आणणे, नेहमी सकारात्मक राहणे. आता नेहमी सकारात्मक राहणे म्हणजे काय, जेवढं जास्त होईल तेवढं सकारात्मक गोष्टी आपण वाचणे, सकारात्मक गोष्टी आपण ऐकणे, या जर गोष्टी आपण करत गेलो तर आपलं मानसिक स्वास्थ्य नक्कीच वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं जर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील तर आपला त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो. आता बघा, एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण, ब्लड प्रेशर, ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. आता उच्च रक्तदाबामध्ये काय होतं, हे आपल्या हार्टशी रिलेटेड आहे. तर हा उच्च रक्तदाब याच्यामुळे आम्हाला दिसतो की स्ट्रेस लेवल जास्त होतं. जे रुग्ण जास्त स्ट्रेस घेतात, आता प्रत्येकाचं स्ट्रेस घेण्याची लेवल वेगवेगळी आहे. जी माझी लेवल आहे ती तुमची नसणार. बरोबर, प्रत्येकाची वेगळी आहे. तर काही स्पेशली गृहिणी एकच गोष्ट घेऊन वारंवार त्या गोष्टीचा विचार करत जातात. विचार करत गेलं की त्याच्यामुळे आपल्याला ताण निर्माण होतो, स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याचा आपल्याला विपरीत परिणाम आपल्या हृदयांवर दिसतो. त्याच्यामुळे उच्च रक्तदाब होतो. तर जसं मी सांगितलं, काही सिंपल ब्रीदिंग एक्सरसाइज आहे जे आपण केले तर आपल्याला पक्का फायदा होईल. ब्रीदिंग एक्सरसाइज जसं तुम्ही आता सांगितलं की ती ब्रीदिंग म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं, हे सुद्धा त्याची सुद्धा एक नियमावली आहे किंवा त्याची सुद्धा एक ठराविक पद्धत आहे, तिचंही पालन होणं खूप महत्वाचं आहे. काय सांगाल? जसं आता मी स्लाइडवर तुम्हाला दाखवतोय, याला आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो. स्पेशली आपण मॉर्निंगला केले तर फारच छान. तर सर्वात पहिले काय करायचं, आपल्याला ताट बसायचं आहे, लांब श्वास घ्यायचा आहे नाकावाटे आणि तोंडावाटे, जसं इंग्लिश लेटर ओ असतो ना त्या प्रकारे सोडायचं आहे. पुन्हा एक वेळ बघा, असं जर आपण कमीत कमी सकाळी 10 वेळा केलं तर आपल्याला नक्की फायदा होईल. दुसरा व्यायाम जसा मी दाखवलाय की लांब श्वास घेणे आणि सरळ दोन्ही हात वर घेणे, श्वास सोडणे आणि खाली येणे. असं जर समजा आपण 10 वेळ केलं तर हा पण एक प्रकारचं ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. तिसरा जो व्यायाम मी दाखवलाय स्लाइडवर, लांब श्वास घेणे आणि श्वास सोडत सोडत खाली जाणे, पुन्हा श्वास वर घेणे. ही जर क्रिया आपण करत गेलो 10 वेळा झाले किंवा 15 वेळा झाली, सकाळ संध्याकाळ, याला आपण ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतो. याच्याने काय होईल, आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यावर बऱ्यापैकी कंट्रोल येतो. दुसरी महत्वाची गोष्ट, हे व्यायाम करताना आपलं चेस्ट एक्सपान्शन होतं. चेस्ट एक्सपान्शन म्हणजे छाती फुगली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या छातीमध्ये येतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. त्या गोष्टींमुळे काय होतं, ज्याला आपण ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतो, हे आपलं एकदम ब्रेनशी रिलेटेड असतं. त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य पण कंट्रोल होतं. तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की हे ब्रीदिंग एक्सरसाइज जर आपण करत गेलो सकाळ संध्याकाळ तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आपण पुढचा फोन घेऊया. राजेश चन्ना आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार, बोला राजेशजी. मॅडम नमस्ते. नमस्कार. डॉक्टर साहेबांना हा विचारायचं आहे मॅडम की आज लहान एज मध्ये सुद्धा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होतोय मॅडम. तर पॅरालिसिस होण्यामागे मानसिकता एक कारण असू शकते का, हो विचारायचं होतं मॅडम. नक्कीच, धन्यवाद राजेशजी. काय सांगाल रितेशजी त्यांना की आता लहान वयामध्ये सुद्धा म्हणजे खरं तर आता असं झालंय की बीपी, डायबिटीज हे बरेच असे रोग आहेत की त्यांना वयाचं कुठलं बंधनच राहिलेलं, बंधनच राहिलं. त्याच्या मागचं कारण काय, आणि जसं तर राजेशजींनी विचारलं की लहान वयात पॅरालिसिस होतं, त्याचा संबंध कशाशी असू शकतो? बरोबर. आता पॅरालिसिस होणे ही पूर्णतः आपल्या मेंदूसोबत रिलेटेड आहे.
जसं आपल्याला माहीत आहे की आपल्या मेंदूला रक्तवाहिन्या नेहमी रक्त पुरवत असतात. तर आम्हाला असं दिसतं की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा डायबिटीसचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये स्पेशली जो रक्तप्रवाह असतो मेंदूला तो कमी होऊन मग त्यांना पॅरालिसिसचा अटॅक होऊ शकतो. जसं आपण सेरेब्रल पॉल्सी म्हणतो लहान मुलांमध्ये, किंवा एक सिंपल गोष्ट पॅरालिसिस झाला. तर ज्या गोष्टी पहिल्या आपल्याला नियर अबाउट 50 वर्षानंतर दिसायचा त्या गोष्टी आपल्याला आता 30 ते 40 वर्षामध्ये दिसायला येतात. तर या गोष्टीचं मुख्य कारण असं आहे की आपली जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, ती आपण लाईफस्टाईलच एकदम आपण टेक्निकल किंवा कम्प्युटर ओरिएंटेड बनवून टाकली आहे. आपल्याला आठवत असेल की आपले आजी आजोबा असायचे, ते रोज दिवसभर काम करायचे आणि त्यांची दिनचर्या एकदम ते सकाळी 4 ते 5 दरम्यान उठायचे, आपले कामं करायचे, बरोबर जेवण करायचे आणि बरोबर जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत झोपून जायचं आणि पुन्हा सकाळी 4 वाजता उठून कामं करायचे. आता जर आपण हे केले तर लोक म्हणतील हे काय तुम्ही जगा वेगळं करतायत, पण जे ते करत होते ती खरंच एक फारच छान जीवनशैली होती. तर या जीवनशैलीमध्ये जिथे आपल्याला ब्रेक आला, जिथे आपल्याला स्टॉप आला, तेव्हापासून हे दुखणं सुरू झाले. तर जसं त्यांनी विचारलं पॅरालिसिसचा अटॅक येतो, आजकाल आपल्याला यंग एजमध्ये पण पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो आणि याला मुख्य कारण म्हणजे तेच आहे की हालचाल नसणे, मूवमेंट नसणे बॉडीमध्ये, किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होणे. त्याला मुख्य वेगवेगळे कारण असू शकतात. तर हे कारण आपल्याला जर रोखायचे असेल तर आपल्याला मूवमेंट करणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. आणि मगाशी जे तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज विषयी सांगितलं, मला असं वाटतं आपण श्वास घेतो, सहज श्वास घेतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. आणि ज्या ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही सांगितल्या तर त्या सगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहेत का? हो हो, सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे. स्पेशली जे अस्थमॅटिक पेशंट असतात त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काळजी घ्यावं लागतात, कारण की त्यांचं जो रेस्पिरेटरी सिस्टीम असते ती ज्याला हायपर व्हेंटिलेशन म्हणतात, की जास्त त्यांना दम लागतो. तर त्यांच्यासाठी थोडे वेगळे एक्सरसाइज असतात. पण हे जर पेशंट सोडले तर बाकी सर्व लोकांनी हे व्यायाम केले तर त्यांना नक्की फायदा होईल. आणि त्याचबरोबरीने मला विचारायचं की मग आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, आता तो वाढलेला आहे आणि तो किती होईल हे आपल्यापैकी कोणी सांगू शकत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय होती. तर चालण्याचे फायदे, मगाशी तुम्ही जे सांगत होतात आपल्या गप्पांमध्ये की खूप फायदे आहेत, तर ते चालण्याचे काय काय फायदे आहेत आणि आपल्या घरामध्ये आपण मग कशा पद्धतीने त्याचा अवलंब करू शकतो? बरोबर. तर मी तर असं म्हणेल की चालण्याशिवाय दुसरा व्यायाम नाही आहे सध्या तरी. भले आपण जिममध्ये जाऊया, भले आपण वजन वगैरे उचलूया, पण चालण्याशिवाय दुसरा व्यायाम नाही. कारण की चालण्यामुळे आपला टॉप टू बॉटम पूर्ण जी सिस्टीम आहे शरीराची त्याच्यावर पूर्णपणे एक चांगला प्रभाव येतो. महत्वाचं समजा झालं ते हृदय, जसं आपण चालतो तर हृदयाची ऍक्टिव्हिटी वाढतं. हृदयाची ऍक्टिव्हिटी झालं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पूर्ण बॉडीमध्ये वाढायला सुरुवात होते. दुसरी महत्वाची गोष्ट जे आपले हाडं असतात, जॉईंट असतात, त्यांच्यामध्ये मुवमेंट व्हायला लागते. तर आपलं बॉडी नेहमी एक काम करतं, आपल्याला मुवमेंट असणं गरजेचं आहे बॉडीमध्ये. तर जेव्हा आपण चालतो, हृदयाची सिस्टीम असेल किंवा हाडं असतील, आपले जॉईंट्स असतील, आपला मेंदू असतील, या सर्वांची हालचाल व्हायला लागते. म्हणजे आपण फक्त एक चालतोय पण त्याचा इफेक्ट आपल्याला पुष्कळ सिस्टीमवर दिसतो. आणि हे जसं स्लाइड आपण बघतोय तर तुम्ही ही माहिती द्याच, पण त्या स्लाइडमध्ये असं दाखवलं की चालण्याची सुद्धा योग्य पद्धत आहे. बरोबर. जसं आता मी तुम्हाला दाखवलं या स्लाइडमध्ये की पुष्कळसे लोक जेव्हा चालतात त्यांना माहीतच नसतं की आपण चालावं कसं. पुष्कळसे लोक पाठीमागे होऊन चालतात, पुष्कळसे लोक पुढे होऊन चालतात. पण जर या दोन गोष्टीमध्ये बघितलं असेल की आपली जी बॉडीची संरचना आहे याच्यावर एक विरोधाभास तयार होतो, एक निगेटिव्ह प्रेशर तयार होतो. तर राईट पोस्चर काय आहे जर तुम्ही बघितलं, ती मधली डायग्राम जिथलं आपण राईट पोस्चर लिहिलं आहे बघा, याच्यामध्ये आपली मान, शोल्डर, एल्बो, हिप, नी आणि अँकल ही जी एक साखळी आहे ती बरोबर एका सरळ रेषेमध्ये आहे. जर चालताना आपण ही साखळी बरोबर एका सरळ रेषेमध्ये केली तर नक्कीच याला म्हणतात आयडियल वॉकिंग. हे जर आपण वॉक केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. पण मे बी मला असं वाटते की थोडंसं पुष्कळसं अवेअरनेस नाही आहे, हाऊ टू वॉक या गोष्टींची लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. जर आपण अशा प्रकारे वॉक केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आता ह्या सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्या घरामध्ये आपण त्याचा अवलंब कसा करू शकतो? बरोबर. आता घरामध्ये आहे, आपण सध्या घरीच बसलोय, आपल्याला बाहेर जाता येत नाही, तर आपण वॉक म्हणजे काय करू शकतो? थोडे थोडे लोअर बॉडी एक्सरसाइजेस आहेत, जसं पाय वर घेणे,
बाजूला घेणे, साईडला घेणे, जसं मी तेव्हा पण सांगितलं, घरच्या घरीच फिरणे, गॅलरीमध्ये फिरणे, वरांड्यातून आपल्या किचनमध्ये फिरत राहणे, ॲटलिस्ट दर 2 तासाला उठणे, फिरणे, मेन म्हणजे काय हालचाल करणे, तो पण एक व्यायामच आहे, तो पण एक वॉकिंग पॅटर्नच आहे. जर तुम्ही या गोष्टीचा अवलंब केला तर नक्कीच ते पण तुम्हाला मदत करेलच. अगदी. आता जसं तुम्ही चालण्याचं सांगितलं तर मगाशी बोलण्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेच जे विकार आहेत ते बसण्याच्या मुद्रेमधून, बसण्याचं जे पोश्चर असतं, जेस्चर असतं त्याच्यातून होतात. बरोबर. तर मला त्याच्याविषयी जरा सविस्तर विचारायचं आहे, कारण गृहिणी असतात, मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, सगळे आपण टीव्ही बघताना, घरामध्ये जेवताना, इतर वेळेला बसलेलो असतो. म्हणजे कम्प्युटर किंवा इथे वर्किंग ते तर बसतातच, पण प्रत्येक वेळेला बसण्याची मुवमेंट ही आपली किंवा ती मुद्रा योग्य असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्याविषयी सांगा. आता बघा, म्हणजे त्याच्यामुळे कोणते कोणते धोके उद्भवू शकतात. बरोबर. आता या स्लाइडमध्ये जसं मी दाखवलं आहे, एक सिंपल स्लाइड आहे, सर्वांना माहीत असेल ही स्लाइड. जसं आपण म्हणतो की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, धूम्रपान करणे आरोग्यास फार घातक आहे. पण आता थोडंसं या स्लोगनमध्ये आपल्याला चेंज करावं लागेल आणि आपल्याला म्हणावं लागेल की सिटिंग इज इंजुरियस टू हेल्थ. एवढं या सिटिंगमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. कळलं? समजा आपण 1 तास बसलो तर मला तर वाटते इनडायरेक्टली आपण 1 सिगरेट घेतोय, तर असं या सिटिंगचा आपला सर्वात जास्त दुष्परिणाम होतो. तर आपण शक्यतो कमी बसावं, जास्त उभं राहावं आणि चालावं. आणि बसताना पण जसं मी तुम्हाला सांगितलंय, तर बसताना कसं बसायचं त्या पहिले आपण हा एक व्हिडिओ बघूया. म्हणजे आपण जसं तुम्ही सांगितलं की तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये एकदा उठून चालणं, वॉक करणं हे हे महत्त्वाचं महत्वाचं आहे. आहे. जसं आता बघा या व्हिडिओमध्ये मी दाखवतोय तुम्हाला, ही आपली एक सिस्टीम आहे पूर्ण. नाही, मला तेच विचार की जसं तुम्ही चालण्याचे जे फायदे आहेत त्याविषयी सांगितले, व्यायाम करताना काय गोष्टी केल्या पाहिजेत, नाही केल्या पाहिजेत त्याविषयी सांगितलं, पण मगाशी जसं तुम्ही महिला वर्गांसाठी सांगितलं की हाडं ठिसूळ होणं हा प्रकार हल्ली खूप होत चाललाय आणि त्याच्यासाठी 40शी पार करण्याची गरजच नाहीये, अगदी 25च्या नंतर सुद्धा हे उद्भवतंय. त्याविषयी काय सांगाल? तर महिलांमध्ये असं आम्हाला दिसतं की स्पेशली जे 40शी पार असतात किंवा 45 ते 50 मध्ये असतात, ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक प्रकार असतो. तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये जनरली हाडं ठिसूळ होणं, डिमिनरलायझेशन ऑफ द बोन होणं, या गोष्टी सुरू होतात. तर या गोष्टींना आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला प्रॉपर डाएट आणि प्रॉपर एक्सरसाइज या 2 गोष्टींमध्ये समतोल असणं गरजेचं आहे. सोबतच जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आपल्याला ते काही मेडिसिन्स देतात आणि आपल्याला सांगतात की या मेडिसिन घेणं गरजेचं आहे, कारण की जे आपलं कॅल्शियम असतं ते लॉस होत जातं दर दिवसाला. तर या ज्या गोळ्या, ज्या मेडिसिन्स आहेत तो हा लॉस भरून काढत असतात. तर त्यामुळे डाएट, एक्सरसाइज प्लस मेडिसिन या 3 गोष्टी असणं गरजेचं आहे, महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला थोडं डाएट आणि एक्सरसाइज, त्याच्यासाठी कुठली एखादी पर्टिक्युलर एक्सरसाइज आहे का की जेणेकरून त्यातून ती झीज भरून काढू शकतो, त्याविषयी सांगा. बरोबर. आता एक नवीन प्रकार आपण नेहमी ऐकतो की आता आजकाल ॲक्वा एक्सरसाइजेस आलेले आहेत, पाण्यातले व्यायाम, ज्याला आपण ॲक्वॅटिक एक्सरसाइजेस असं म्हणतो. जसं आता आपण बसलोय तर आपल्यावर गुरुत्वाकर्षण नेहमी ऍक्ट करतात, गुरुत्वाकर्षणचा नेहमी प्रभाव होतोय. पण जसं आपण पाण्यामध्ये जातो तर गुरुत्वाकर्षण नसतं आणि बॉयन्सी असतं, बॉयन्सी नावाचा एक प्रकार असतो पाण्यामध्ये. तर जनरली ज्यांना ऑस्टिओपोरोसिस असतो त्यांना आम्ही नेहमी सांगतो की पाण्यातील व्यायाम फार चांगलं इफेक्ट देतात या सर्व व्यायाम. पण सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जाता येणार नाही, तर आपण घरी मग काय करू शकतो? घरी बसल्या बसल्या गुडघ्यांचं पाय वर घेणे, गुडघे खाली घेणे, शोल्डरच्या मुवमेंट करणे. जसं मी तेव्हा कमरेची तुम्हाला एक मुवमेंट दाखवली होती, दोन्ही हातांनी सरळ वर येणे, खाली जाणे, नंतर शोल्डरचे मुवमेंट वर खाली करणे, मानेचं मुवमेंट करणे, वर खाली मागे पुढे. या सिंपल एक्सरसाइज तुम्ही घरी करू शकता. यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे. या जर एक्सरसाइज तुम्ही कराल तर ऑब्व्हियसली तुमचा जो ऑस्टिओपोरोसिस फॅक्टर आहे किंवा गृहिणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्स अँड पेन्स आहेत ते नक्की तुमचं नियंत्रणमध्ये राहील. खरं आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे आता आपण घरी आहोत, त्याच्यामुळे सतत घरीच असल्यामुळे थोडासा संबंध, थोडा काय बराचसा जास्त संबंध मोबाईल आणि टीव्ही या 2 उपकरणांशी आपला घेत असतो. तर त्यावेळेला कोणती काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण बाहेर जात नसल्यामुळे आपल्याला टीव्ही बघणं आलंच तर कुठले आपण
म्हणजे बघताना काळजी घेऊ शकतो बरं. त्याच्यामध्ये? जसं या स्लाइडमध्ये तुम्ही दाखवलं आहे की जसं आपण मोबाईल यूज करतो, तर मोबाईल यूज करताना आपण नेहमी असं खाली बघतो मोबाईलकडे, जेवढं, आणि ही क्रिया आपण दिवसभर सुरूच असते. तर या क्रियेला आपण ब्रेक कसं देऊ शकतो की मग मोबाईल थोडंसं आपल्या हनुवटी लेवलला आणणे, हनुवटी लेवलला ठेवणे आणि मग मोबाईलचा यूज करणे. मला थोडंसं तुम्हाला हे करते की त्याचा दुष्परिणामही सांगा. दुष्परिणाम काय होऊ शकतो, जसं जेवढं तुम्ही जास्त खाली वाकाल तेवढं तुमचं मानदुखी वाढेल. मानदुखी वाढेल, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस जास्त वाढतील आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काय होतील, मग हातामध्ये मुंग्या येणे, बधीरपणा होणे. काही काही पेशंटमध्ये तर आम्हाला असं दिसतं की त्यांना हातामध्ये ताकद नसतं, ते म्हणतात की असं जाणवत की मला हातामध्ये ताकदच नाही आहे. मोबाईल, इनफॅक्ट साधा मोबाईल पण मला उचलता येत नाही. आणि या गोष्टी एका दिवसामध्ये होत नाही, या गोष्टी वर्षानुवर्ष सुरू असतात आणि मग ते सिम्पटम आपल्याला दिसायला लागतात. तर शक्यतो मी तर म्हणेल की मोबाईल वापरताना मान आणि थोडंसं 80 to 90 डिग्रीमध्ये ठेवणे आणि मोबाईल पण असं समोर धरणे, असं खाली बघून मोबाईल आपण कृपया टाळावे, जेणेकरून आपल्या मानेला त्रास होणार नाही. तसं टीव्ही बघताना आपण काय काळजी घेऊ शकतो, कारण बराचसा वेळ आता घरी असल्यामुळे टीव्ही बघणं होतच आहे. तर सर्वात प्रथम माझी विनंती आहे प्रेक्षकांना, टीव्ही बघताना सर्वात पहिलं आपण लक्ष ठेवावं की आपण जास्तीत जास्त 30 ते 40 मिनिटं त्या ठिकाणी बसून टीव्ही बघा. जसं मी तेव्हा रूल सांगितलं होतं. 30 ते 40 मिनिटं झाले, उठावं, एक चक्कर घ्यावी आणि पुन्हा बसावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, शक्यतो टीव्ही बघताना खुर्चीवरच बसावं आणि बघावं. कारण की सोफ्यावर जर आपण बघितलं, तुम्हाला माहित आहे, जसं आपण सोफा आहे तो सोफा असं खाली चालला जातो, ज्याला आपण सॅगिंग म्हणतो. जसं आपण बसतो आपण असं या साईडमध्ये चाललं जातो. तर हे जर आपण असं करत गेलो तर पुन्हा मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या बोन्सवर होतो, आपल्या जॉईंट्सवर होतो. तर या गोष्टी आपण टाळाव्या. शक्यतोवर आपण टीव्ही खुर्चीवर बसूनच बघावं आणि पूर्ण ताट अवस्थेमध्ये बसावं, पुढे वाकून बघू नये. आणि जास्तीत जास्त मी तर म्हणेल, जर शक्य होत असेल तर 2-3 तास टीव्ही बघणं आणि नंतर मग आपले विरंगुळा किंवा आपले हालचाली करणं ते जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर काय झालेलं आहे रितेशजी, मला असं म्हणू शकते की वर्षानुवर्ष आपल्या बॉडीला जी एक सवय झालेली असते ना, तिला थोडं व्यवस्थित पोश्चरमध्ये आणणं किंवा त्याचा अवलंब करणं थोडं कठीण जातं. पण मला असं म्हणायचं की तुम्ही खूप छान छान छोटे छोटे आम्हाला उपाय सांगितले, पण आता ह्या कोरोना म्हणजे त्याच्यापासून आपल्याला सकारात्मकच विचार करायचा आहे, घरात राहून सुरक्षित राहून लढा द्यायचा आहे. पण त्याच्यासाठी काय छोटे छोटे व्यायाम किंवा काय गोष्टी आपण आहेत की घरात राहून करू शकतो? जसं मी सांगितलं, कोरोनाशी आपल्याला लढायचं असेल तर त्याला सर्वात महत्त्वाचं आहे आपलं मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य जेवढं आपलं उंचावेल तेवढं आपण कोरोनाशी चांगली लढाई देऊ शकतो. आता मानसिक स्वास्थ्य आपल्याला कसं चांगलं करावं लागेल, जसं मी तेव्हा पण सांगितलं, आपल्याला थोडं प्राणायाम करणे, मेडिटेशन करणे, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्हिटीपासून दूर राहणं. आता निगेटिव्हिटी आपल्या ऑल अराउंड सर्व निगेटिव्हिटी असते, पण आपण त्यामधून पण चांगल्या गोष्टी घेणे, वाईट गोष्टी तिथेच सोडणे. जर आपण या नियमांचं पालन करत गेलो तर पक्का मला असा विश्वास आहे की आपण या कोरोना काळात पण आपली मानसिक स्थिती चांगली ठेवणार आणि आपली मानसिक स्थिती चांगली झाली की आपली शारीरिक स्थिती पण चांगलीच होईल. अगदी. आणि ह्या महत्त्वाच्या काळामध्ये जाता जाता मेडिटेशनचं काय महत्त्व आहे त्याविषयी थोडक्यात सांगा. बरोबर. जसं मी तेव्हा सांगत होतो, मेडिटेशनचं सर्वात जास्त महत्त्व असं आहे की आपल्या विचारांवर कंट्रोल करणे. जे आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात दिवसभर, जर तुम्हाला एक माहिती असेल तर आपण दिवसभरात 50 ते 60 हजार विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणजे दर मिनिटाला कमीत कमी 20 ते 25 विचार येतात. तर या विचारांवर जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर मेडिटेशन करणं फार महत्त्वाचं आहे. मेडिटेशन करणं म्हणजे काय, आपल्या श्वासांवर ध्यान देणं, आपल्या श्वासांवर लक्ष ठेवणं, आपले विचारांवर कंट्रोल करणं, एका स्थितीमध्ये बसून त्या परमपिता परमात्माचं स्मरण करणं. हे जर आपण गोष्टी पाळत गेलो तर पक्का आपल्याला कोरोनाशी मुकाबला करण्यामध्ये जास्तीत जास्त शक्ती भेटेल. वा, जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की फक्त सकारात्मक विचार करा, घरात राहा, सुरक्षित राहा, नियमांचं पालन करा, योग्य व्यायाम घ्या, आहार घ्या आणि सगळ्यांमध्ये आनंदी राहा. आजचा कार्यक्रम कसा वाटला, आमची माध्यमं जीमेल, फेसबुक, यूट्यूब ही सगळी माध्यमं तुम्हाला माहीत आहेत, कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हा कार्यक्रम तुम्ही आज रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता सकाळी रिपीट पुनर्प्रक्षेपित बघू शकता. डॉक्टर इथे आलात, छोटी छोटी माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन विषयाचं. तोपर्यंत नमस्कार.